चला बोलूया HLA-B27 असोसिएटेड डिसीज, ज्याला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस किंवा ASE म्हटलं जातं, ह्याच्याबद्दल. मी आहे डॉक्टर सुशांत शिंदे आणि रुमॅटॉलॉजी इंडिया ह्या चॅनल मार्फत आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत आहोत आमवात, रुमॅटिझम आणि आर्थरायटिस ह्याच्याबद्दल. आपल्याला किंवा आपल्या परिवारामध्ये असे कोणाला असा आजार असतील तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक असा आजार आहे, तो जास्त प्रमाणात पुरुषांमध्ये बघितला जातो. युजली हा आजार 15 ते 25 वयाच्या मुलांमध्ये बघितला जातो. ह्या आजाराची सुरुवात कंबर किंवा पाठ दुखण्यापासून सुरुवात होते. आपल्या मणक्याचा सर्वात खालचा भाग जो आहे, तिथे मणका आणि बाजूचा पेल्विस बोन जॉईन करतं, त्याला आम्ही म्हणतो सॅक्रम आणि इलियमच्या मधला सॅक्रोइलियाक जॉईंट. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसची सुरुवात तिथे जखम झाल्याने होते. ही जखम एक जेनेटिक मटेरियल HLA-B27 शरीरात असल्याने होतो. HLA-B27 हा अनुवंशिकतेने आई वडिलांपासून त्या पर्टिक्युलर व्यक्तीला आलेला असतो. पण HLA-B27च्या ऍक्टिव्हिटीमुळे शरीरामध्ये इन्फ्लमेशन सुरू होत आहे. हे इन्फ्लमेशन म्हणजे जखम जर त्या सांध्यामध्ये झाली तर त्या व्यक्तीला सकाळी उठल्या उठल्या कंबरदुखीची लक्षणं सुरू होणार. ही जी कंबरदुखी आहे ना, ही बाकी कंबरदुखीपेक्षा इतर कारणापेक्षा थोडी वेगळी आहे. इतर कारणामध्ये काम केल्याने कंबर दुखते, पण अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या पेशंट्सना सकाळी उठल्या उठल्या कंबर दुखत असते. ते सांगणार की आम्ही जेव्हा चालायला लागतो आमचा त्रास कमी होतो, पण आम्ही एका ठिकाणी बसलो की त्रास वाढतो. हा आजार इम्प्रूव्ज ऑन एक्सरसाइज अँड वर्सन्स ऑन रेस्ट असा आहे. म्हणजे काम केल्याने बरं वाटतं, पण एका जागेवर बसून राहिलं किंवा बेड रेस्ट केला तर त्रास वाढतो. त्याचसोबत हळूहळू हा आजार वरती पसरू शकतो. सुरुवातीचे काही महिने किंवा वर्ष फक्त कंबर दुखते, पण नंतर पाठ आणि मान हेही दुखू शकतं. हा आजार होतोय कारण की सांध्यांमध्ये इन्फ्लमेशन आहे. ही इन्फ्लमेशन शब्द समजणं महत्वाचं आहे. इन्फ्लमेशनचा अर्थ आहे जसं जणू तिकडे आग लागलेली आहे. हे मी उदाहरण देतोय, पण हे उदाहरण खूप महत्वाचं आहे. जर कुठे आग लागली आहे तर आपण त्याला योग्य अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे योग्य औषधं देऊन थांबवू शकतो. पण जर आपण त्याच्यात सक्सेसफुल नाही झालो, कारण आयदर औषधच नाही दिली गेली किंवा दिली गेली पण तुम्ही अर्धवट सोडली, अशा केसमध्ये ती आग सारखी राहिल्याने शरीर प्रयत्न करेल त्या आगला विझवण्याचा. आणि हँग स्पॉटमध्ये एक शरीराचा वेगळाच प्रयोग होतो, तो म्हणजे शरीर काय करतं, जर आग सारखी आहे ती विझवण्यासाठी त्या सांध्यालाच जॉईन करून टाकतं. दोन हाडाच्या मधली जागा आहे सांधा. सांधा आहे तर मुवमेंट आहे. जर दोन सांधे चिपकले तर आता थोडी जखम नाही, दुखणं कमी होऊ शकतं, पण आता मुवमेंट अडकली, आता वागता येणार नाही, फिरता येणार नाही. आणि अशा वेळेला आम्ही त्या स्पाईनला म्हणतो बॅम्बू स्पाईन. तो मणका जो आहे त्याची हाडं एकमेकांना चिपकून एका बॅम्बू सारखी झालेत आणि असे व्यक्ती कमरेतनं वागतात आणि त्यांना फिरायला चालायला त्रास होऊ लागतो. हे सगळं होतं अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये, जेव्हा त्या पेशंटचं वय 30-40 पोचायला लागलेलं असतं. पण ह्याची सुरुवात कमी वयात असते. त्याच वेळेला जरा आयडेंटिफाय केलं तर ह्याच्यावर उपचार आहेत. आता ह्याला डायग्नोज कसं करायचं? अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस डायग्नोज करण्याचं काम करतात रुमॅटॉलॉजी स्पेशालिटीचे डॉक्टर. डॉक्टर्स आपल्याला तपासणार, आपल्याला तपासून सांध्यानं तपासून आपली हिस्ट्री घेऊन त्याला काही टेस्ट लागू शकतात, जसं की ESR आणि CRP नावाचे ब्लड टेस्ट. यातला CRP टेस्ट हा ESR सुद्धा, पण CRP महत्वाचा, हा सांगतो की शरीरामध्ये इन्फ्लमेशनची मात्रा किती आहे. तसंच कमरेचा एक्सरे, पण सुरुवाती स्टेजला एक्सरेमध्ये काही दिसत नाही, त्यामुळे कमरेचा MRI लागू शकतो. सॅक्रोइलियाक जॉईंटचा MRI सांगू शकतो की तिकडे जखम होते का, आणि ती जखम आपल्याला दिसते. तसंच HLA-B27 हाही टेस्ट करता येतो. हा ब्लड टेस्ट आहे आणि ब्लडमध्ये आपल्याला हा मार्कर दिसला तर आपण कॅच करू शकतो हा डायग्नोसिस ऑफ अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. अँग स्पॉन्डच्या पेशंट्सना सांधे सोडून इतर जागेवरही त्रास असू शकतो. तो कुठे? काही लोकांना डोळ्यांमध्ये त्रास असू शकतो, ज्याला युव्हिआयटिस म्हणतात, म्हणजे डोळा अचानक लाल होणं आणि दिसायचं कमी होणं. तसंच काही लोकांना आतड्यामध्ये त्रास असू शकतो, ज्याला इन्फ्लमेटरी बाउल डिसीज म्हणतात, ज्यामध्ये संडासात रक्त जाणं आणि वारंवार संडासला होणं. काही लोकांना स्किनवर आजार येऊ शकतो, ज्याला सोरायसिस म्हणतात, आणि सोरायसिसचे चट्टे केसावर, कानाच्या मागे, पायावर, पोटावर असे येऊ शकतात. आणि रेअरली काही लोकांना लंग्समध्ये आजार असू शकतो, ज्याला इंटरस्टिशियल लंग डिसीज म्हणतात. हे सर्व आजार ज्यातलं काही असेल तर त्याप्रमाणे ट्रीटमेंट बदलावी लागते. आता बोलूया ट्रीटमेंटकडे. ट्रीटमेंट ऑफ अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस ही 3 प्रकारे केली जाऊ शकते. सर्वात महत्त्वाचं आहे पेशंटची लाईफस्टाईल. लाईफस्टाईल म्हटलं तर एक्सरसाइज. यू हॅव टू अंडरस्टँड की हा आजार एक्सरसाइजवर बरा होतोय. त्यामुळे पेशंट्सना आम्ही सांगतो बेड रेस्ट करू नका, ऍक्टिव्ह राहा. तुमचं जर काम बसून करण्याचं असेल तर दर अर्ध्या तासात उठा आणि थोडं चालून घ्या. रेग्युलर एक्सरसाइजमध्ये एक एक्सरसाइज मी नक्की सांगेन, तो म्हणजे स्विमिंग. स्विमिंगने बरेच लोकांना फायदा होतो. पण जर तुमच्याजवळ स्विमिंग पूल नसेल किंवा स्विमिंगची फॅसिलिटी नसेल, तुम्हाला पोहता येत नसेल, तर तरी चालेल. तुम्ही वॉकिंग, सायकलिंग,
सूर्यनमस्कार, स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता. एक खूप महत्त्वाचा टप्पा इकडे आहे फिजिओथेरपिस्टनं भेटणं. फिजिओथेरपिस्ट ते डॉक्टर आहेत जे तुम्हाला योग्य एक्सरसाइज शिकवू शकतात आणि ते एक्सरसाइज जर तुम्ही अंडर गाईडन्स करत राहिलात, यू विल गेट गुड रिझल्ट्स. इथे काही लोकं आम्हाला विचारतात, फिजिओथेरपीच्या ऐवजी योगा केला तर चालेल का? मी म्हणेन नाही. हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. योगा महत्त्वाचा आहे जनरल हेल्थसाठी. पण फिजिओथेरपी ही तुमच्या ट्रीटमेंटचा भाग आहे आणि तो तुम्ही अंडर गाईडन्स फिजिओथेरपिस्टकडूनच शिकून केला पाहिजे. लाईफस्टाईल चेंजमध्ये डाएटचा रोल नाही. जेवल्याने अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस होत नाही. हा एक जेनेटिकली डिटरमाइन्ड आजार आहे. त्यामुळे उगाचच कोणाच्या ऐकण्यावरून, कोणाच्या बोलण्यावरून ऐकून तुम्ही जेवण सोडू नका. नेक्स्ट वळूया औषधांकडे. औषधांमध्ये 2 टप्पे. पहिला टप्पा म्हणजे कन्व्हेन्शनल औषधं. कन्व्हेन्शनल औषधांमध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रुप आहे एनसेड्स, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स. नॉन स्टेरॉइड म्हणजे ह्याच्यात स्टेरॉइड नाही. अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे हे जखम कमी करतायत. आणि हे एनसेड्स नावाची जी औषधं आहेत ना, ती तुमच्या सांध्यातली जखम कमी करतील आणि त्यामुळे दुखणंही कमी होईल. पण कधी-कधी लोकं ह्याचा चुकीचा अर्थ काढतात. त्यांना वाटतं की ही औषधं पेन किलर्स आहेत. बघा पेन किलर्स ह्यामध्ये वेगवेगळे प्रकार असू शकतात. असेही पेन किलर्स असतात जे सांध्याचं दुखणं कमी करतील, पण इन्फ्लेमेशन तसंच राहिलं. एक्झाम्पल देऊ शकतो ट्रॅमाडॉल. परंतु असेही असतात जसं की एटोरिकॉक्सिब, इंडोमेथासिन हे एक्झाम्पल्स आहेत. ही औषधं इन्फ्लेमेशन, जखमी कमी करतात आणि त्यामुळे दुखणं कमी होतं. जर आपल्या डॉक्टरांनी आपल्याला ह्याच्यातलं काही औषधं दिलेली असतील, तर उगाचच भीतीपोटी औषधं सोडू नका. ही अँटी इन्फ्लेमेटरी तुम्हाला मदत करतील आणि ह्यांची सेफ्टी डॉक्युमेंटेड आहे, की यांना काही महिन्यांसाठी सुद्धा देता येऊ शकतं. कधी-कधी काही वर्षांसाठी सुद्धा देता येऊ शकतं. सेफली बट विथ मॉनिटरिंग. म्हणजे तुमचे ब्लड टेस्ट करत, लक्ष ठेवत ही औषधं देता येऊ शकतात. ह्याच्या पलीकडे ही औषधं आहेत, जसं की सल्फासालाझिन किंवा मिथोट्रिक्सेट. कन्व्हेन्शनल औषधांनी ज्यांना बरं वाटलं, ज्यांना लाईफस्टाईलनी बरं वाटलं, त्यांना तिसऱ्या टप्प्याची गरज नाही. पण ज्यांना ह्याच्याने नाही फरक पडला किंवा फरक पडला पण आजार पूर्ण बरा नाही झाला, त्यांनी विचार केला पाहिजे ॲडव्हान्स मेडिसिनचा, ज्यामध्ये 2 प्रकारची औषधं आहेत. एक आहे बायोलॉजिक आणि दुसरे आहेत जॅक इन्हिबिटर्स. बायोलॉजिक्स हे इंजेक्शन्स आहेत. ह्यांचा रिझल्ट खूप फास्ट येतो, खूप लगेच येतो आणि खूप बराच वेळ राहतो आणि बऱ्याच लोकांना ह्याचा फायदा होतो. पण बायोलॉजिक्स हे इंजेक्शन्स आहेत, पण यांची कॉस्ट जास्त आहे. कॉस्ट जास्त असल्याप्रमाणे आपल्या देशामध्ये बरीच लोकं ह्याचा फायदा उचलू शकत नाहीत. ह्याच्याबद्दल आपल्या रुमॅटॉलॉजिस्टशी नक्की डिस्कस करा. दिस कॅन गिव्ह यू गुड रिझल्ट्स इफ तुम्हाला इनिशियल ट्रीटमेंटनी फायदा नाही झालाय तर. ह्याच्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स इन रुमॅटॉलॉजी. त्याच्याबद्दल अजून डिटेल्स तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ऐकू शकता. तसंच काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत ज्यांना जॅक इन्हिबिटर्स म्हटलं जातं. ह्या गोळ्या आहेत आणि बायोलॉजिक्सपेक्षा कमी कॉस्टमध्ये आज अवेलेबल आहे. त्यामुळे आज बरेचदा आम्ही बघतोय की जॅक इन्हिबिटर्सचा वापर होतोय कारण की पेशंट्सना बायोलॉजिक अफोर्ड होत नाहीये. ह्याच्यामधला सायन्स इव्हॉल्विंग आहे आणि तुमच्यासाठी बेस्ट काय राहील हे तुमचे रुमॅटॉलॉजिस्ट ठरवू शकतात. सो अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस अँड HLA-B27 असा जर डायग्नोसिस असेल तर घाबरू नका. कोणी जर तुम्हाला सांगितलं असेल तुम्ही कधी बरे होणार नाहीत, ह्याच्यावर लक्ष देऊ नका. रुमॅटॉलॉजिस्टशी भेटा आणि ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. आय होप दिस रिअली हेल्प्स यू अँड युअर फॅमिली. नमस्कार. जय हिंद.